अंधश्रद्धा नष्ट झाली ती ज्ञानाने उजळली, क्रांती आली तीच खरी जी वीरतेने सजली, जी वीरतेने सजली. आदरणीय उपस्थित मान्यवर, परीक्षक मंडळी आणि माझ्या सर्व तेजस्वी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी राजश्री किशोर महागाळकर इयत्ता 11वीची विद्यार्थिनी. आज आपल्या समोर माझा विषय मांडित आहे, पुरोगामी, समाज सुधारक आणि क्रांतिकारी. मित्रांनो, काळाच्या ओघात अनेक व्यक्तींनी आपल्या भारताच्या मातीला स्पर्श केला, पण त्यातले काहीच जण असे होते ज्यांनी या मातीला खऱ्या रूपात अर्थ दिला. त्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं आणि ते स्वप्न म्हणजे नव्या, जागृत आणि सशक्त भारताचं. एका बाजूला होते समाज सुधारक ज्यांनी विचारांनी क्रांती केली आणि दुसऱ्या बाजूला होते क्रांतिकारी ज्यांनी रक्ताच्या थेंबांनी स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला. रक्ताने लिहिलेली स्वातंत्र्याची कहाणी आणि विचारांनी उजळवलेला समाज हाच आहे आपल्या भारताचा खरा इतिहास. मित्रांनो, आपल्या भारत देशाचा इतिहास हा फक्त स्वातंत्र्य सैनिकांचाच नाही तर समाज सुधारकांचा सुद्धा आहे, ज्यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि असमानतेविरुद्ध लढा दिला. ज्यांनी आपल्याला हे पटवून दिलं की भारत हा फक्त तलवारीनेच नाही तर विचारांनी सुद्धा मुक्त झालाय. मित्रांनो, होय, मी आज बोलणार आहे अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी फक्त इतिहास बदलला नाही तर इतिहास घडवला सुद्धा. मी बोलणार आहे अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी फक्त भारताला मुक्तच केलं नाही तर अंधारातून प्रकाशाकडे नेलं. मी बोलणार आहे अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी फक्त समाजातील अन्याय, अंधश्रद्धा मिटवलीच नाही तर त्यांनी क्रांती सुद्धा घडवली. आणि त्या दोन ज्योतीच म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. मित्रांनो, ज्यांच्या विचारांनी समाज जागा झाला, ज्यांनी अन्याय, अंधश्रद्धा, जातीवाद, विषमता आणि स्त्री पुरुष भेदभावाविरुद्ध लढा दिला, त्यांचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आणि ज्यांनी या सर्व विचारांना आकार दिला आणि ज्यांच्यामुळे आज मी इथे बोलत आहे आणि तुम्ही सर्व इथे बसून ऐकत आहात, त्यांचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. पुण्यातील एक साध्या माळी कुटुंबात जन्मलेला एक मुलगा ज्याचं नाव ठेवलं गेलं होतं ज्योतिराव गोविंदराव फुले. जातीय अन्याय, अंधश्रद्धा आणि स्त्री पुरुष भेदभावाबद्दल, त्याने स्त्री पुरुष अत्याचाराबद्दल बघितलं तर त्यांच्या मनात ज्वालामुखी पेटली आणि ते म्हणाले, शिक्षण हाच खरा शत्रूच्या अंधाराचा अंत करणारा प्रकाश आहे. आणि त्यांनी पहिलाच विचार मांडला, स्त्रियांना आणि दलितांना शिक्षणाचा अधिकार असावा. त्या काळात हा विचारच समाजाला असह्य होता, परंतु त्यांच्या मागे एक धैर्यशाली स्त्री उभी राहिली, सावित्रीबाई ज्योतिराव फुले. मित्रांनो, त्या काळात स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता, पण सावित्रीबाईंनी शाळेचा पहिला दरवाजा उघडला. त्या काळात सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक त्यांच्या अंगावर चिखल फेकायचे, त्यांना दगडगोटे मारायचे आणि त्यांना मुलींना शिकवण्यापासून अडवायचे. कारण त्यांना माहित होतं की आजची ही आपला जर सापला झाली तर त्यांच्या लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, एवढं सगळं होऊन सुद्धा सावित्रीबाई थांबल्या नाही. आणि म्हणाल्या, हा चिखल नाही, हा माझ्या समाजातील डोळ्याचा अंधार आहे. आणि त्यांनी शिक्षणाचा पहिला दिवा पेटवला. काय ती ताकद, काय तो आत्मविश्वास आणि काय तो धैर्याचा पर्वत. मित्रांनो, त्यांच्या विचारांमुळे समाजात क्रांती घडली. आज आपण जे स्वातंत्र्य, समानता आणि शिक्षणाचा अधिकार अनुभवतो याचं बीज त्यांनीच पेरलेलं होतं. मित्रांनो, त्यांचं जीवन हे कुठलंही पुस्तक नाही तर तो एक विचार आहे. जो विचार आपल्याला असं सांगतो की जर समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी. आणि आज आपण मोबाईलच्या प्रकाशात जगतो, पण त्यांनी फक्त मशालीतून अख्खं जग उजळवले. मित्रांनो, आज आपण स्वतंत्र भारतात जगतो, पण खरी लढाई अजून संपलेली नाही. आजची आपली ही लढाई अज्ञानाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आणि भेदभावाविरुद्ध आहे. पण यावेळी कुठलेही शस्त्र नाही तर ज्ञान, विचार आणि ही आपली ताकद असायला पाहिजे. आजच्या नवीन कुठलीही बंदूक घेऊन नाही तर पेन, विचार आणि डिजिटल शक्ती घेऊन लढायला हवे. कारण आपल्या भारताला स्वातंत्र्य जर मिळालंय तर प्रगती अजून बाकी. मित्रांनो, आपल्या कृतींनी, आपल्या विचारांनी आणि आपल्या जिवंत देशभक्तीने आपण भारताला त्या उंचीवर नेऊया जिथे प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणेल, हो आम्ही फुले दाम्पत्यांचे लेकर आहे, हो आम्ही फुले दाम्पत्यांचे लेकर आहे. धन्यवाद.